पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 3 नेत्यांनी एकत्रितरित्या बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. या नेत्यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता यातील तिघांपैकी उमेदवारी लॉटरी नेमकी कोणाला लागणार की नवीन चेहरा समोर येणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवार यांना भेटलेल्या नेत्यांमध्ये माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक आणि पंढरपूरची माजी उपनगराध्यक्षपदी नागेश भोसले काही दिवसांपूर्वीच पांडुरंग परिवारातून बाहेर पडलेले वसंतराव देशमुख यांचा यात समावेश आहे. आणखी एका परिचारक समर्थकाने पवारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आलाय. दरम्यान पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत, मोहिते पाटील समर्थक वसंत देशमुख, काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकर, मंगळवेढ्याचे प्रथमेश पाटील यांनी आज बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली. तसेच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णुपंत शिंदे, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष शिवशंकर कवटाळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कडुंबरी या नेतेही यावेळी उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी एकाच वेळी भेट घेतल्याने पंढरपूर मंगळवेढ्याचा उमेदवारीचा निर्णय झाला की काय अशी चर्चा आता रंगली आहे.